नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका ताईंसाठी, मदतनीस ताईंसाठी आत्ताच्या घडीची खूप महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे। दिनांक बघा 29 ऑक्टोबर 2025 एक नवीन GR आपल्या समोर आलेले आहे। अंगणवाडी सेविका मदतनीस यांना ऑक्टोबर महिन्याचं मानधन व प्रोत्साहन भत्त्याचं काय होणार याच्या संदर्भात हा महत्त्वपूर्ण GR आपल्या समोर आलेला आहे। तो GR हा काय आहे तो आपण संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत। परंतु अशाच फक्त अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा ताईंनो, अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचा हा GR आलेला आहे। दिनांक बघा 29 ऑक्टोबरचा हा GR आहे। महिला व बालविकास विभागाने काढलेला हा GR आहे। शासन निर्णय बघा काय झालेला आहे। आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते। सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे ऑक्टोबर 2025 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील रकाना क्रमांक 1 मध्ये प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रक्कम बघा 178.72 कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिश्शाचा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे। हेच ते 4 रकाने आहेत ताईंनो, ज्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्त्याची निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। ऑक्टोबर महिना संपायच्या अगोदरच हा GR काढलेला आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या 1 ते 4 तारखेच्या आतच मानधन व प्रोत्साहन भत्ता जमा होणार आहे, अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे। एकूण रक्कम बघा 178.72 कोटी एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या 7/4/2025 मधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन विहित पद्धतीने उपाययोजनेत कार्यवाही पूर्ण करावी असं म्हटलेलं आहे। सदर जर तुम्हाला हा शासन निर्णय पाहिजे असेल तर हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtragovernment.in या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध करण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ आणि हा GR अंगणवाडी सेविकासाठी अंगणवाडी मदतनीस ताईंसाठी खूप महत्त्वाचा आहे ताईंनो। जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा। अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर कमेंट करून कळवा। धन्यवाद।